मी केरळामध्ये आहे. केरळामध्ये मुनार या ठिकाणी मी आहे. मी आत्ता आयुर्वेदिक मेडिसिनच्या गार्डनमध्ये प्रवेश केलेला आहे. ही गार्डन जी आहे ही गुहेमधून ओरिजिनल जुन्या पद्धतीची गुफा आहे. ही या गुफेमधून मी आत जाते आहे. या गुफेमधून बाहेर पडल्यानंतर पुढच्या बाजूला बाहेर पडल्यानंतर मला मोठ्या प्रमाणात आयुर्वेदिक औषधांची झाडं बघायला मिळणार आहेत. आणि ही मॅनमेड गुफा नाही, नॅचरल गुफा आहे. इट इज सो ब्युटिफुल अँड युनिक. ह्याच्या आधी भरपूर बागा बघितल्या पण अशा प्रकारची गुहा बघितली नाही. गुहेमधून बाहेर पडून मग झाडं बघणं हा माझ्यासाठी पहिलाच अनुभव आहे. या आयुर्वेदिक झाडांची माहिती देण्यासाठी इथे मदतनीस आहेत. छोटीशी गुहा होती. या गुहेतून बाहेर पडलेलो आहोत आपण. हेच ती गुहा. तिथून आत घुसलो, इथून बाहेर पडलो. नॅचरल गुहा असल्यामुळे खूप गारवा आहे. आता मला स्वतःला झाडांची खूप आवड आहे आणि मला खूपशा आयुर्वेदिक झाडांची माहिती सुद्धा आहे. त्याचबरोबर शो झाडांची पण मला माहिती आहे. पण माझ्याकडे असलेली माहिती ही अत्यल्प आहे. ती अजून वाढावी म्हणून मी इथे आलेली आहे. माझ्याबरोबरच तुमच्यासारखे खूप काही वनस्पती प्रेमी असतील, तज्ज्ञ असतील, त्यांची पण माहिती वाढावी या दृष्टीने व्हिडिओ बनवलेला आहे. पाइनएप्पल प्लांट तो सबको पता होता ही है. और ये वाला वाचा वाचा इसको वाचा कहते हैं. बट इसका यूज क्या है? इसका ऑयल वेरिकोस वेन के लिए दवा है. नाइस. सो इसका एक ऑयल जो ऑयल नीचे से ऊपर लगाओ हाँ मसाज हाँ 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 एवरी नाइट 5 to 10 minutes थोड़ा मसाज लिटिल प्रेस एंड मसाज कंटिन्यू डू लाइक दैट. ओके एव्हरी नाईट. हा इश्यूज नॉर्मल बिकम वाचा म्हणून ही वनस्पती आहे. ह्याचा उपयोग होतो व्हेरिकोजचा ज्यांना प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी ह्याचं तेल काढलं जातं आणि ते प्रत्येक रात्री लावायचं आहे. खालून वरून खाली काही मिनिटं. याचा चांगला उपयोग होतो. मी सध्या ही आयुर्वेदिक औषधांची झाडं सध्या बघत आहे मी. आणि ह्याच्यानंतर ह्याची माहिती देणारा ह्यांचा स्टाफ सुद्धा आहे. या झाडांपासून हे लोक औषधं बनवतात आणि ही औषधं आपण घेऊ शकतो. ही औषधं डायरेक्ट आयुर्वेदिक हॉस्पिटल्सना पुरवली जातात. अशी कोणी विकत घेऊ शकत नाही. टॉर्च जिंजर लिली दिस इज सो ब्यूटीफुल. शैम्पू फ्लावर शैम्पू, इससे शैम्पू बनता है. बाल का अच्छा वाला शैम्पू. व्हेरी ब्युटिफुल. प्लांट्सची माहिती मी खूप वर्ष घेत आहे पण हे पहिल्यांदा बघत आहे मी. सो इट इज सो ब्युटिफुल. फ्लॉवर इज ब्युटिफुल. ऍट द सेम टाइम हे जे फूल आहे या फुलाचा उपयोग होतो शॅम्पू बनवणं, शॅम्पूसाठी, केसांच्या वाढीसाठी. मित्र हो, एका गुफेमधून आपण बाहेर पडलो. आता दुसऱ्या गुफेमध्ये प्रवेश करत आहोत. आहे की नाही काहीतरी वेगळं? ये वाला अरिस्टोलाकिया इंडिका और जॉइंट पेन arthritis problem. Can I take your photo shoot? This type. No. And this Every is time I keep asking people. okay. All type What of you said the name of this plant? Aristolochia indica. Indica. Yeah, that is there in English. This is all type of joint pain. Aristolochia indica. Arthritis. याचं इंग्लिश नाव आहे. या झाडाचं Aristolochia indica हे इंग्लिश नाव आहे ह्याचं. आणि हे प्रत्येक प्रकारच्या जॉइंट पेनसाठी याचा उपयोग होतो. Backbone pain, हाँ. cervical pain. सर्वायकल We पेन, can apply oil. सर्वायकल पेन. Roots are taking as a medicine, not a leaves. Root. ओके. तो हे जो प्लांट आहे अरिस्टोलोकिया इंडिका ह्याच्या पानांचा उपयोग होत नाही. प्रत्येक प्रकारच्या जॉइंट पेनसाठी, मणक्यांचे आजार वगैरे सगळ्यासाठी याचा उपयोग पानांचा होत नाही, मुळांचा उपयोग होतो औषधांसाठी. किरियात अँडोग्राफिज पॅनिक्युलाटा हे याचं इंग्लिश नाव आहे. हे लिव्हरच्या खूपशा प्रॉब्लेमसाठी कामी येणारं ही वनस्पती आहे.
असा प्रभाव आहे आयुर्वेदिक वनस्पतींचा की त्यांच्या सानिध्यात आपण आलो ना तरी आपल्याला बरं वाटतं. ॲक्च्युली खूप लांबचा प्रवास करून आले त्याच्यामुळे मला खूप ॲसिडिटी होत आहे. पण इथे आल्यानंतर इथला प्रचंड गारवा, नैसर्गिक सौंदर्य आणि सगळे मेडिसिनल प्लांट्स ह्यांच्या प्रभावाखाली येऊन माझी ॲसिडिटी कुठल्या कुठे नाहीशी होत चाललेली आहे. ऑलमोस्ट नाहीशी झालेली आहे. जायफळचं झाड Here, there is a fruit. There is or there or या ऊपर देखो एक फ्रूट. Here a small one. It's inside जायफल जावित्री दोनों अंदर है. We can use after drying it for the cooking. या जायफळाची झाडं आपण गुहागरला मोठ्या प्रमाणात बघतो. त्याची शेती घेतली जाते. जायफळ हे जायफळाचं झाड आहे. गुहागरला ह्याची शेती घेतली जाते. It's inside Javitri and Jaipal. Both are inside the fruit. See that green, this fruit here. When open, we will get a Jaipal Javitri. Both are there. First Javitri, inside of Javitri, Jaipal. Okay. And they will white mostly. Jaifal and Pankaj Javitri. ही अतिशय सुंदर जांभळ्या रंगाची फुलं दिसत आहेत. हे एक झाड आहे, मोठं झालेलं आहे. आपण जनरली हे झाड कुंडीमध्ये लावतो. हे झाड वनस्पती प्रेमी आहेत. हे झाड सगळीकडे शोधत असतात नर्सरीजमध्ये कुठे मिळतंय का. याचं नाव आहे बेगम बहार. आणि आपण कुंड्यांमध्ये जे लावतो ती छोटी छोटी झाडं असतात. हे डायरेक्ट जमिनीत लावलेलं आहे तर त्याच्यामुळे खूप मोठं झालेलं आहे. आपल्याला एकच उपयोग माहिती होता की आपण कुंड्यांमध्ये शो प्लांट म्हणून राहतो पण याचा औषधी गुणधर्म सुद्धा आहे. औषधी गुणधर्म हा आहे, हे बघा किती सुंदर झाड आहे बघा आणि किती सुंदर फुलं येत आहेत ह्याला. याचा औषधी गुणधर्म असा आहे बेगम बहारचा. या बेगम बहार फुलाच्या मध्ये जे तुऱ्या आलेले आहेत अगदी बारीकसे छोटेसे जे तुऱ्या आहेत, हे जे तुऱ्या आहेत आतले, त्या तुरांचा तुम्ही पराक्कण म्हणू शकता. ह्याचा उपयोग होतो सेरम बनवण्यासाठी. चेहऱ्याला वगैरे आपण लावतो ते अँटी एजिंग स्किन किंवा टॅन स्किन नीट करण्यासाठी किंवा उजळवण्यासाठी स्किन. तर ह्याचा उपयोग असं सेरम बनवण्यासाठी होतो. हे झाड जे आहे हे आपण आपल्यातले खूप लोक कुंडीमध्ये वगैरे आपण लावतो पण ह्याचा औषधी गुणधर्म सुद्धा आहे. या प्लॅन्टचं नाव आहे, केरळमध्ये ह्याला मुरीकोट्टी म्हणतात. मुरीकोट्टी प्लॅन्ट नाव त्याचं ते आहे आणि ह्याचं इंग्लिश नाव आहे कलांचो पिनाटा. तर ह्याचा उपयोग होतो स्किन प्रॉब्लेममध्ये. पण फक्त एका झाडाचा उपयोग होत नाही. वेगवेगळ्या औषधी झाडांचं कॉम्बिनेशन जे असतं त्या कॉम्बिनेशनमध्ये हे झाड वापरलं जातं आणि स्किन प्रॉब्लेम्स वेगवेगळ्या प्रकारचे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणत्याही प्रकारचे स्किन प्रॉब्लेम्स असतील तर ते नाहीसे करण्यासाठी ह्या वनस्पतीचा वापर केला जातो. एवढी सगळी माहिती घेतल्यानंतर आता परत मी ह्या गुहेतून हळूहळू बाहेर पडते. गुहेचा एक टप्पा छोटंसं ॲडव्हेंचर म्हणता येईल. छोटंसं ॲडव्हेंचर प्लस छानपैकी माहिती. हे इन्सुलिनचं झाड आहे. इन्सुलिनचं झाड आपल्याला महाराष्ट्रात पण बघायला मिळतं. इन्सुलिनचं झाड कशासाठी असतं? शुगरसाठी, शुगर कंट्रोलसाठी. This is beautiful flowers. That's all decoration plant, flower plant. It's all decoration plants. At the same place. गुहेच्या एक छोट्याशा पार्टमधून बाहेर आलो. आता दुसऱ्या छोट्याशा पार्टमध्ये, छोटासा नाही म्हणता येणार पण इट इज इंटरेस्टिंग. लहान मुलांना खूप आवडेल आहे. आपल्याला वनस्पतींची माहिती मिळेल आणि लहान मुलांसाठी एक ॲडव्हेंचर असेल छोटंसं
आणि त्यांना ते आवडेल पण. नक्की व्हिजिट द्यायचा प्रयत्न करा. केरळमध्ये मुनार या ठिकाणी ही फॅक्टरी आहे आयुर्वेदिक औषधांची. तर ज्या गुहेतून मी आत गेले होते त्याच गुहेतून मी आता परत बाहेर येत आहे. थोडं वाकून यावं लागेल, नाही तर मग डोकं आपटायची शक्यता आहे. आणि इथे डोकं आपटणं परवडणारं नाहीये, सहनच होणार नाही. चला, आता इथून आपण बाहेर आलेलो आहोत. आता ही सगळी माहिती घेतली आपण वनस्पतींची. आता आपण त्यांचं जे शॉप आहे, फार्मास्युटिकलचं जे औषधांचं जे शॉप आहे तिथे आपण जात आहोत. आता आपण त्यांच्या ॲरोमा आयुर्वेदिक फार्मसीमध्ये प्रवेश करत आहोत. त्यांनी लावलेल्या वनस्पती बघितल्या, वनस्पतींची माहिती घेतली. आता आपण रॉ वनस्पती बघितल्या, पण त्या रॉ वनस्पतींपासून त्यांनी बनवलेली ही औषधं आहेत. ॲरोमा आयुर्वेदिक फार्मसी मुनार, जे केरळमध्ये आहे. आणि मुनार इटसेल्फ थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.